Question 19. Find K if A is a matrix and it contains elements 3, negative 2, 4 and negative 2 and A square equal to KA minus 2I. A square equal to KA minus 2I. इथे आपल्याला ह्या K ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. A दिलेला आहे आपल्याला गिवन, इथे A पण दिलेला आहे गिवन आणि हियर I इज युनिट मॅट्रिक्स. आणि ह्याची ऑर्डर किती घ्यायची आपल्याला? 2 ऑर्डर घ्यायची, 2 by 2 म्हणजे 2 rows and 2 columns. का बरं? कारण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A इज 2 by 2, 2 rows and 2 columns. फर्स्ट रो, सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. त्यामुळे इथे आपण I किती घ्यायचा आहे? 1 0 0 1. ऑर्डर 2 चा I घ्यायचा आहे. आता इथे आपण आधी A स्क्वेअर काढून घेऊ, मग K A आणि 2I. मग A स्क्वेअर ही LHS साइड आहे आणि RHS साइड K मायनस 2I. मग K आणि 2I यांच्यामध्ये सबट्रॅक्शन घ्यायचे आणि इथे शो करायचे, प्रूव्ह करायचे LHS साइड इक्वल टू RHS साइड. A स्क्वेअर इक्वल टू KA मायनस 2I. Therefore A square equal to A into A. 3 negative 2 4 and negative 2. 3 negative 2 4 and negative 2. आता इथे ह्या दोन मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे A इंटू A. दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत, ऑर्डर सेम आहे. फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं, त्यामुळे आपल्याला फर्स्ट एलिमेंट मिळणार आहे 3 इंटू 3 9 अँड निगेटिव्ह 2 इंटू 4 मीन्स -8 इक्वल टू 1. तर पहिला एलिमेंट आहे 1. आता फर्स्ट रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचं 3 इंटू निगेटिव्ह 2 अँड 4 इक्वल टू, हियर निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह 6 प्लस 4 मीन्स निगेटिव्ह 2. आता रो बदलायचा आहे, सेकंड रो घ्यायचा आहे. सेकंड रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं 4 इंटू 3 12 अँड निगेटिव्ह 2 इंटू 4 8 4. सेकंड रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करायचे 4 इंटू निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 8 अँड निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स प्लस 4 निगेटिव्ह 4. तर त्यानंतर आपण KA काढून घेऊ. K म्हणजे काय? K नी फक्त प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे. K टेक मॅट्रिक्स 3K मायनस 2K 4K अँड 2K. K नी प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे. मग K निघाला. आता आपल्याला 2I काढायचे. मग आता 2I काढू आपण. 2 नी मल्टिप्लाय करायचे युनिट मॅट्रिक्सला. तर 2 नी प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे. 2 इंटू 1 2, 2 इंटू 0 0, 2 इंटू 0 0, 2 इंटू 2. इथे A स्क्वेअर काढला आपण, नंतर KA काढलेला आहे आणि 2I. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण हे ठेवून घेऊ. A स्क्वेअर इक्वल टू KA मायनस 2I. A स्क्वेअर इक्वल टू 1 निगेटिव्ह 2 4 अँड निगेटिव्ह 4 इक्वल टू KA इज हियर 3K मायनस 2K 4K मायनस 2K अँड इथं मायनस आहे, मायनस 2I इज हियर 2 0 0 2. इथे सबट्रॅक्शन करायचे आहे, वजाबाकी करायची. तर वजाबाकी किंवा बेरीज ही केव्हा होऊ शकते दोन मॅट्रिक्स मध्ये? जेव्हा त्यांची ऑर्डर सेम असेल. तर इथे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? 2 by 2. ह्याची सुद्धा काय आहे? 2 by 2. 2 rows and 2 column. 2 rows and 2 column. फर्स्ट रो, सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. त्यामुळे इथे सबट्रॅक्शन होऊ शकतं, वजाबाकी होऊ शकते. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे आणि वजाबाकी करायची. इक्वल टू 3K मायनस 2 निगेटिव्ह 2K मायनस 0 4K मायनस 0 4K मायनस 0 निगेटिव्ह 2K मायनस 2 निगेटिव्ह 2K मायनस 2 1 निगेटिव्ह 2 4 अँड निगेटिव्ह 4. आता हे दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत. LHS आणि RHS सेम आहे. इथे इक्वॅलिटीचं इक्वलचं साईन आहे, बरोबरचं इथे चिन्ह आहे. त्याच्यामुळे दोन्ही मॅट्रिक्स सारखे आहे, समान आहेत. त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा ते सारखेच असतात. म्हणजे हा रूल आहे की वेन टू मॅट्रिसेस आर इक्वल देन करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर ऑल्सो इक्वल. तिथे हे दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत, यांच्यामध्ये बरोबरचं चिन्ह आहे, इक्वलचं चिन्ह आहे. त्यामुळे इथे करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा काय असणार आहेत? सेम असणार आहेत. ह्यावरून आपल्याला आता इक्वेशन मिळतील, 4 इक्वेशन मिळतील.
त्यावरून आपण आता के ची व्हॅल्यू काढू. इथे आपण इक्वेशन लिहून घेऊ आधी. 3k - 2 = 1. 3k - 2 = 1. याला इक्वेशन फर्स्ट म्हणू. निगेटिव्ह 2k - 2 इक्वल टू निगेटिव्ह 2. 4k इक्वल टू 4. 4k इक्वल टू 4. 4k - 0 means 4k. 4k इक्वल टू 4. And negative 2k - 2 इक्वल टू निगेटिव्ह 2k - 2 इक्वल टू निगेटिव्ह 4. असे आपल्याला आता हे 4 इक्वेशन मिळाले. इथे हे 4 इक्वेशन असले तरी इथे फक्त आपल्याला व्हेरिएबल एकच आहे, के सगळीकडे आहे. त्यामुळे कोणत्याही एका इक्वेशन वरून आपण के ची व्हॅल्यू काढू शकतो आणि ती उरलेल्या इक्वेशन मध्ये के ची व्हॅल्यू ठेवून इक्वेशन सॅटिस्फाय होतात का नाही ते आपल्याला इथे चेक करायचे. आता इथे आपण ह्याच्यावरून सुद्धा के ची व्हॅल्यू काढू शकतो. 4k इक्वल टू 4 मीन्स के इक्वल टू 1. 4/4. 4k इक्वल टू 4. therefore k इक्वल टू 4 डिवायडेड 4 इक्वल टू 1. k इक्वल टू 1. इथे के ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता के ची व्हॅल्यू आपण उरलेल्या इक्वेशन मध्ये ठेवू. के इक्वल टू 1 आता ह्या इक्वेशन मध्ये ठेवू, ह्या इक्वेशन मध्ये आणि ह्या इक्वेशन मध्ये. आपण इक्वेशन 3 वरून के ची व्हॅल्यू काढलेली. नाउ टेक 3k - 2 इक्वल टू 1. पुट हिअर के इक्वल टू 1. मग 3 × 1 -2 इक्वल टू 1. मग 3 - 2 3 × 1 3 मीन्स 1 इक्वल टू 1. म्हणजे पहिले इक्वेशन हे सॅटिस्फाय झालेले आपण जेव्हा के ची व्हॅल्यू 1 ठेवली. आता दुसरं इक्वेशन बघू सॅटिस्फाय होतं का. -2k इक्वल टू -2. पुट हिअर के इक्वल टू 1. -2 × 1 इक्वल टू -2 मीन्स -2 इक्वल टू -2. म्हणजे याचा अर्थ हे सेकंड इक्वेशन पण सॅटिस्फाय झाले. आता फोर्थ इक्वेशन घेऊ. -2k - 2 इक्वल टू -4. पुट हिअर के इक्वल टू 1. निगेटिव्ह 2 × 1 -2 इक्वल टू -4. -2 - 2 इक्वल टू -4. -4 इक्वल टू -4. LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू RHS. therefore फोर्थ इक्वेशन ऑल्सो सॅटिस्फाय. म्हणजे आपले आन्सर हे बरोबर आहे. तर हे तिन्ही इक्वेशन मध्ये आपण जेव्हा के इक्वल टू 1 ठेवलं तेव्हा सगळे इक्वेशन हे सॅटिस्फाय झाले. LHS इक्वल टू RHS आलेले. therefore आन्सर इज राईट. मग आपण जे उत्तर काढले ते बरोबर आहे. आन्सर के इक्वल टू 1.